प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने आज मोबाईलचं छोटंसं काम करण्याच्या निमित्ताने आपल्या परिवारात मला आणलं. आणि प्रियांनो, जिथं सेवकाचं जाणं प्रभूच्या नावाने होतं तिथं प्रभूला आपल्या विश्वासणाऱ्यांना काही सांगण्याची इच्छा असते. मी जरी मोबाईलच्या कामाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत आलो प्रभूच्या नावाने, परंतु जे प्रभूमध्ये मुळावलेले आहेत, प्रभूमध्ये मुरलेले आहेत, ज्यांना प्रभूच्या वचनाची रुची गोड लागते, तिथं पवित्र आत्म्याला सांगायची आवश्यकता पडत नाही की इथं मला काय करायचं आहे. सेवकाजवळ आज जरी संदेश नसला तरी देव बाप्पाजवळ कितीतरी संदेशाचे खजाने आहेत, विचाराचे खजाने आहेत. देव बाप आमच्यासारखा असहाय्य आहे का की बायबलमध्ये जर आम्ही वचन शोधून काढलं, वचन वाचलं तरच आम्हाला कळल की मला वचनातून काय बोलायचंय, काय सांगायचंय. देव बाप्पा जवळ प्रत्येक वेळेला संदेश तयार आहे. म्हणून देव बाप एक वचन काढूया आपण. त्याच वचनातून आज देव बाप थोडं बोलण्याची इच्छा करत आहे. 2 पेत्र 1 अध्याय 21 वचन. 2 पेत्र 1 अध्याय 21 वचन. 21. हा. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला. देवापासून आलेला संदेश सांगितलाय. तिथं लिहिलंय का माणसाने माणसापासून आलेला संदेश सांगितला? कारण पवित्र आत्मा आजपर्यंत आपल्या वचनाला आपल्या इच्छेप्रमाणे सेवकांच्या द्वारे, सिस्टरांच्या द्वारे, ब्रदरांच्या द्वारे आपलं गौरव करून घेत आहे. फक्त येणारा आत्म्याच्या प्रेरणेने आलेला पाहिजे. तो बुद्धीच्या प्रेरणेने आलेला असला त्याच्याकडून काय होईल हे मी सांगू शकत नाही. परंतु आत्म्याच्या प्रेरणेने आलेल्या दासाकडून, दासीकडून, ब्रदरांकडून देव बाप आपली इच्छा पूर्ण करून घेतल्याशिवाय राहत नाही. पण प्रियांनो, बायबलमध्ये आम्ही पाहतो अनेकांना प्रभूने अनमोल असे गिफ्ट दिले होते, परंतु काही जणांना ते गिफ्ट सांभाळता आले नाही. आणि ते गिफ्ट आजही काही जणांना सांभाळता येत नाही. पण नवीन करारात त्या गिफ्टाला येशू ख्रिस्ताने दान किंवा अद्भुत चिन्ह चमत्कार करण्याची कृपा या शब्दाने त्या गोष्टीला गौरविलेला आहे. पण जुन्या करारामध्ये गिफ्ट किंवा बक्षीस काही जणांना देव बाप्पाने ऑलरेडी दिलेलं होतं. त्यामध्ये सर्वात जास्त नाव प्रामुख्याने शमशोनाचं घेतलं जातं. शमशोन हा जन्मापासून नाझीर होता आणि नाझीर जो असतो त्याला आपल्या डोक्यावरचे केस कधीही काढण्याचा अधिकार नसतो. आणि नाझीर या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये जे त्याचे केस असतात डोक्याचे तेच त्याचं सामर्थ्य असतं. आणि त्या केसांना वस्त्र लावण्याची अजिबात परवानगी नसते. आणि पलिष्ठी लोक जेव्हा शमशोनाबरोबर युद्ध करायला यायचे तेव्हा शमशोन हा पलिष्ठी लोकांना प्रत्येक वेळेला हरवायचे. आणि मग पलिष्ठी लोक विचार करायला लागले की हा एकटा मनुष्य, आम्ही एवढी मोठी फौज त्याच्या अंगावर जातो, पण एवढ्या लोकांना हा एकटा व्यक्ती इतका भारी पडतोय
आणि आम्हाला प्रत्येक वेळेला हा हरवितो, याचं ताकद किंवा याच्यामध्ये जो पॉवर आहे, याचं रहस्य किंवा गुज किंवा गूढ काय आहे, की हा त्याद्वारे एवढ्या मोठ्या जनसमूहाला प्रत्येक वेळेला हरवित आहे. मग प्रियांनो, जे युद्धामध्ये नेहमी हार स्वीकारितात ना, त्यांच्यामध्ये जशी हार त्यांची होत राहते ना, तशी त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या पण बलवान होत चलती. आणि त्यांनी या हार होण्याचा बदला घ्यायचा निश्चित निर्धार केलेला होता. आणि त्या बदल्याला घेण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये एक दलीला नावाची स्त्री होती. आणि शमशोन त्या स्त्रीला पाहिल्यावर शमशोनाचं त्या दलीला स्त्रीवर मन जाता आणि तो आपल्या आईबापांना म्हणतो की मला या दलीला स्त्री बरोबर लग्न करायचं आहे. जेव्हा आईबाप त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो एकच वाक्य बोलतो, मी तिच्याशिवाय लग्न करणार नाही. मग कोणतेही आईबाप आपल्या मुलाची हट्ट किंवा जिद्द पूर्ण करण्यासाठी मुलाच्या इच्छेप्रमाणे करतात. आणि मग शमशोनाचं लग्न त्या दलीला स्त्री बरोबर होतं. आणि पलिष्ठी लोकांनी त्या दलीलाला सांगून त्यांच्या पलिष्ट्याबरोबरीचं जेव्हा गाठ भेट होती, तेव्हा दलीलाला पलिष्ठी लोक एवढंच म्हणतात की शमशोनाची ताकद किंवा शमशोनामध्ये एवढं बळ, कोणत्या गोष्टीमध्ये त्याचं एवढं बळ आहे तेवढं फक्त तू पता कर. बघा, एक पत्नी म्हणून शमशोनाने ज्या स्त्रीला सन्मान दिला, ज्या स्त्रीवर शमशोनाचं मन पाण्यासारखं निर्मळ त्यांनी ठेवलं, पण दलीला स्त्री ही फक्त शमशोनाची ताकद, शमशोनाचं शौर्य कोणत्या गोष्टीत आहे हे जाणण्यासाठी शमशोनाबरोबर ती लगावाने किंवा प्रेमाने वागायला सुरुवात करते. वेळोवेळी विचारते की तुझं पावर, तुझं सामर्थ्य, तुझं बळ कशात आहे. पण शमशोन 2 ते 3 वेळेस तिला खोटं बोलतो की माझं सामर्थ्य याच्यात आहे, त्याच्यात आहे वगैरे. आणि जेव्हा ही दलीला ऐकून पलिष्ट्यांना जाऊन सांगती, हे जमावानी येतात आणि शमशोन त्यांना हरवतो. मग पलिष्ठी लोक पण दलीलाला म्हणतात, तू खात्रीने शमशोनाला विचार की तुझं खरं बळ, खरं शौर्य कशात आहे. आणि मग सरते शेवटी शमशोन देखील आपलं शौर्य, आपली ताकद, आपलं सामर्थ्य कोणत्या गोष्टीत आहे ते दलीलाला सांगतो. आणि जेव्हा दलीलाला कळतं शमशोनाकडून की शमशोनाच्या डोक्याच्या केसामध्ये त्याची सर्व काही ताकद आणि शक्ती आहे, कारण तो जन्मापासून नाजीर आहे, त्याच्या डोक्याला वस्तारा लावायस देवबाप्पांनी मनाई केलेली आहे, हे जेव्हा दलीलाला खात्रीपूर्वक शमशोनाकडून विश्वासानं कळतं, तेव्हा ती पलिष्ठी लोकांना जाऊन सांगते त्याचं सामर्थ्य त्याच्या डोक्याच्या केसात आहे. आणि मग पलिष्ट्यामधून एक व्यक्ती येतो आणि त्याला दलीला शमशोनाला झोपवती आणि झोपेमध्ये त्याचे केस भादरले जातात. जसे केस, एक केस त्याच्या डोक्याचा निघतो, एक केस शमशोनाचा, तिथं शमशोनाचा सगळं काही पावर, सगळं काही शौर्य, सर्व काही सामर्थ्य त्याचं निघून जातं. आणि जेव्हा त्याचे केस भादरल्यानंतर जागे झाल्यावरती तो दलीलाला म्हणतो, माझे केस का भादरले. तेव्हा ती म्हणते, मला बघायचं आता तुमचं सामर्थ्य
खरंच केसात होतं का अन्य कशात होतं. आणि जेव्हा हा युद्ध करायला जातो तेव्हा मात्र बलिष्ठी लोक शमशोनाला मारण्यामध्ये यशस्वी होतात. आणि प्रियांनो, बलिष्ठी लोक सर्वात पहिलं शमशोनाचे डोळे फोडतात, त्याचे दोन्ही डोळे फोडतात आणि त्याला आंधळ करून टाकतात. आणि आंधळ केल्यावर मग त्याची चेष्टा करतात, त्याचं काय काय त्याची हेळणी करतात. आणि दलिलाला या बलिष्ठी लोकांनी ठराविक रक्कम देऊन ठरवलेलं असतं की तू जर हे केलं तुला एवढे पैसे आम्ही देऊ. 12 वाद्य जर आम्ही शास्त्रीचा वाचला त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की दलिलाने शमशोनाचे केस कशा प्रकारे उतरवले किंवा काढले. प्रियांनो, जे पवित्र आत्मा सुरुवातीला बोलत होता की देव बाप्पाने काही जणांना गिफ्ट दिले पण त्यांना सांभाळता आले नाही. गिफ्ट हे शब्दामधूनही जाऊ शकतं आणि गिफ्ट हे कृतीनेही जाऊ शकतं. तुम्हाला नवीन करारामध्ये जे काही दान आम्हाला मिळतं ते दान कशाने जाऊ शकतं. आम्ही देवाचं ऐकलं नाही, देवाच्या विरोधात आम्ही चालत राहिलो तर आम्हाला जे काही गिफ्ट मिळालेलं असतं, मग ते चिन्ह चमत्काराचा असो, संदेशाचा असो, आदर सन्मान करण्याचा असो, अन्य भाषा बोलण्याचा असो, किंवा आणखी 9 कृपादान जे सांगितले त्याच्यापैकी जे पण गिफ्ट असेल ते फक्त देवाच्या विरोधात चालण्यानेच जाऊ शकतं. पण हे गिफ्ट मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांना प्रभूशी प्रामाणिक आणि विश्वासू राहणं गरजेचं आहे. गिफ्ट पण देव बाप एखाद्याचा विश्वास आणि प्रामाणिकपणा पाहिल्याशिवाय त्यांना गिफ्ट मिळत नाही किंवा दान भेटत नाही. पण जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की अशी प्रक्रिया न करता जन्मताच एखाद्याला प्रभूने काही गोष्टीचं गिफ्ट दिलेलं आम्ही शमशोनाच्या माध्यमातून आता पाहिलेलं आहे. प्रियांनो, देव नेहमी कोणाला पण गिफ्ट देण्यामाग त्याची एकच अपेक्षा असते की याने माझं गौरव करावं. आणि ही प्रक्रिया स्वर्गापासून प्रभूने आपल्या मनामध्ये ठेवली. लुसिफरला काय काम दिलं होतं स्वर्गामध्ये? मागील संदेशात मी सांगितलं की लुसिफर काय काम करत होता स्वर्गामध्ये. परमेश्वराला वाद्य वाजवून तो आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या संगीताच्या माध्यमातून परमेश्वर अति प्रसन्न व्हायचा. पण लुसिफरला पण त्याच्या या गोष्टीचा गर्व झाला, अभिमान झाला आणि त्याने पण परमेश्वराच्या विरोधामध्ये काही गोष्टी करायला सुरुवात केली. मग तो लुसिफरचा सैतान बनला, पृथ्वीवर टाकण्यात आलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत आहे. सांगायचं एकच आहे प्रभूच्या आत्म्याला की ज्याला जे परमेश्वराने दिलं ना, काही जणांना ते सांभाळता आलेलं नाही. त्यांना जे मिळालं ना त्याच्यातून ते अभिमानी झाले, त्यांच्यामध्ये अहमपणा आला आणि मी म्हणजे मीच आहे, माझ्यासारखं कुणीच नाही. या गोष्टीला जेव्हा त्यांच्या हृदयात त्यांनी शिरकाव होऊ दिला तेव्हा त्यांच्यामधून देव बाप्पाने जे गिफ्ट किंवा दान दिलेलं आहे ते देव बाप्पाने काढून घेतलेलं आहे. प्रियांनो, या विचारातून, या सांगितलेल्या गोष्टीतून तुमच्या आमच्यासाठी काय इशारा आहे? देवाचा आत्मा यातून आम्हाला काय शिकवण्याची इच्छा ठेवतो? देव बाप्पाच्या आत्म्याला एवढंच शिकवायचं आहे, आम्ही जर प्रभूमध्ये आलेलो आहोत, प्रभूमध्ये जर प्रभूने आमचा स्वीकार केलेला आहे तर आम्ही नेहमी प्रभूच्या चरणासमोर दीन, लीन, नम्र राहणं यामध्येच आमचं कल्याण आहे. आम्ही जर या गोष्टीला
आमच्या जीवनामध्ये अग्रेसराचं स्थान देणार नाही, मग आमच्यामधून एक गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ती आपण वचनातून बघूया. लोककृत शुभवर्तमान 14वा अध्याय 11वं वचन. 14-11. मला खोकला येतो. 14वा अध्याय 11वं वचन. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नवविला जाईल व जो आपल्याला नववितो तो उंच केला जाईल. ही प्रक्रिया त्याच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. आणि आताच्या वर्तमान काळामध्ये काही जणांवर या प्रक्रिया देवबाप करतही आहे. प्रियांनो, नेहमी देवच सर्वात उंच आहे आणि देवबापच सर्वस्वी उंच राहणार, ही भूमिका किंवा हे विधान ज्या विश्वासणाऱ्याच्या हृदयात, सेवकाच्या हृदयात आहे, तो कधीही आपल्या जीवनामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये स्वतःला अनुभवणार नाही. प्रियांनो, आम्ही शारीरिक जीवनात जर पडलो ना तर काय हरकत नाही. शारीरिक जीवनात अडचणी आल्या, समस्या आल्या, त्यामुळं आमच्यावर वेगवेगळे पेच प्रसंग आले, आम्ही गरिबीत जरी गेलो शारीरिक अवस्थेमध्ये तरी हरकत नाही, पण आम्ही आत्मिक अवस्थेमध्ये कधीही आमची अशी पडझड होऊ नये. म्हणून नवीन कराराच्या मत्त्याच्या 6व्या अध्यायात सांगितलं देवबाप्पाने 19 ते 21 वचनात की पृथ्वीवर तुम्ही आपली धनसंपत्ती साठवू नका, तर स्वर्गात साठवा. कोणत्या धनसंपत्तीला साठवण्याचा अधिकार दिलाय? ज्या धनसंपत्तीतून देवबाप खुश होतो, आनंदी होतो, समाधानी होतो, ती धनसंपत्ती आम्हाला साठवायची आहे. आणि त्या धनसंपत्तीची सुरुवात कुठून होते? कुठून या धनसंपत्तीची सुरुवात होते? एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जर तुम्ही खाऊ घालता, जेवण देता, तिथून देवबाप खुश होतो. इवन त्याच्यापेक्षा खालच्या स्तरात जर आम्ही पाहिलं तर एक वचन काढूया. मत्तेय शुभवर्तमान 10वा अध्याय 42व वचन. 10वा अध्याय 42व वचन. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही. असे मी तुम्हाला प्रतिफळाला मुकणार नाही म्हणजे काय? आपल्या आशीर्वादाला तो गमावणार नाही. तो आशीर्वाद त्याच्याच नावे राहील. पण याच्याही चांगल्या प्रतीचा आशीर्वाद भुकेलेला खाऊ घालणं हे मत्त्याच्या 25व्या अध्यायामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. तिथं पण प्रभू बोलत आहे, मी भुकेलेला होतो तेव्हा तू मला खाऊ घातलं नाही, मला वस्त्राची गरज होती, मला तू वस्त्राने समाधानी केलं नाही, असं त्याही अध्यायात सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, इथून आत्मिक आशीर्वाद प्राप्त करण्याची सुरुवात आहे. मग ते जशी प्रक्रिया आमच्या समोर येईल तसं मग बायबलमध्ये एक दाखला दिलाय ना, एक व्यक्तीला अर्ध मेला वाटेत टाकून निघून गेले. लेवी आला, आणखी शेमरोने आला, त्याला पाहून दुसऱ्या रस्त्याने गेले. पण लेवी जेव्हा येतो तो त्याला पाहून त्याला त्याची दया येते आणि तो त्याला मलमपट्टी करतो आणि त्याची देखभाल करतो. मग प्रभू म्हणतो, याला उतार शाळेत घेऊन जा, याला जे काही तू खर्च करशील जेव्हा मी पुन्हा येईल तेव्हा तुला याचा मोबदला मी देईल. अशा दाखल्यांनी पण देवबाप्पाने आम्हाला सूचित केलेलं आहे की तुम्हाला आत्मिक धनसंपत्ती स्वर्गामध्ये कशा प्रकारे साठवण्याची देवबाप्पाने परवानगी दिलेली आहे. प्रियांनो, बोलायला फार सोपं जातं
मला पण बोलायला फार सोपं जात आहे. असं नाही की मला अवघड जात आहे, मला सोपं जात आहे. पण प्रियांनो, कृतीमध्ये ज्या गोष्टी देवबाप बोललेला आहे, या गोष्टी किती जण करतात किंवा करत आहे, याचा लेखाजोखा आमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रभू लिहित आहे. त्याच्यामध्ये सेवक गणाला देव बाप्पाने अग्रेसर या समयामध्ये ठरवलेला आहे. या समयाचे देव बाप्पाचे सर्वात पसंतीचे प्रियजन सेवक गण आहेत. म्हणून तो वचनात बोललेला आहे की माझ्या सेवकाच्या मुखातूनच मी अंतिम समयामध्ये आपल्या मनातल्या रहस्याला प्रगट करीन. आणि वेळोवेळी देव बाप्पाने काही रहस्य माझ्या मुखातून प्रगटही केलेले आहेत. प्रियांनो, सेवकाला देव बाप्पाच्या आत्म्याने सांगितल्याशिवाय देवाच्या सेवकाला बोलता येत नाही. बघा, बायबल हातात घेतलं नाही, अजून बायबल उघडलं नाही, पण ज्या कारणासाठी मी आलो होतो, म्हणलं ते कारण आपलं पूर्ण झालं, आता प्रेयर करावा आणि निघावा. अचानक देव बाप्पाने एक विचार माझ्या डोक्यात टाकला आणि त्या विचाराच्या माध्यमातून देवबाप बोलत आहे आणि त्याचं सर्व काही याच्यामध्ये उतरवलं जात आहे. प्रियांनो, देवबाप आज आपल्या प्रियजनांना एका सेवकाच्या माध्यमातून सर्वत्र निरोप सांगण्याची अपेक्षा ठेवत आहे. म्हणून हे चाललंय, हे हाऊस म्हणून चाललं नाही किंवा मी काहीतरी आहे हे दाखवण्याच्या हेतूने चाललेलं नाही. याच्या माध्यमातून ज्या ज्या प्रियजनांची नावं माझ्या व्हॉट्सअपला आहेत, त्या त्या प्रियजनांना हे ऐकवलं जाणार आहे, जे याच्यामध्ये उतरवलं जात आहे. बघा, बोलतो या घरामध्ये, परंतु हा आवाज सर्वत्र जाणार आहे. प्रियांनो, एक सेवक एका वेळेला सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, पण एक सेवक एका मोबाईलच्या माध्यमातून सर्वत्र जाऊ शकतो आणि सर्वांना देवबाप आशीर्वादित करू इच्छितो. म्हणून या प्रक्रिया चालल्यात. पण काही जणांना वाटतं की काही नाही, त्यांना स्वतःला प्रसिद्ध व्हायचंय किंवा प्रसिद्धी त्यांची व्हावी म्हणून हे चाललंय. प्रियांनो, असा मनोभाव जर सेवकाच्या मनात जर आला तर देव बाप्पाला कळणार नाही की याच्या मनामध्ये जो विचार आलाय हा विचार काय आहे. प्रियांनो, ज्यांच्या मनात प्रभूला उंच करण्याचा विचार असतो ना, तिथंच देव बाप्पा अशा प्रक्रियेचं कार्य करण्याची सेवकाला आज्ञा देतो. हे देवाच्या सांगण्याशिवाय होत नाही. प्रियांनो, मला तर माहिती नव्हतं की आज या ठिकाणी मी देव बाप्पाच्या नावाने काही बोलणार आहे. म्हणून प्रियांनो, तुमचा जो विश्वास आहे, या विश्वासाला मजबूत करण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. बायबल वाचणं अति महत्वाचं आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ जे काही तुम्ही वाचता त्याप्रमाणे वागणं आणि आज्ञेने चालणं, या 3 प्रक्रियेमध्ये जर तुम्ही स्वतःला प्रभूमध्ये ठेवलं ना, कोणत्याही वेळेला प्रभूला दूतासह येऊ द्या आकाशामध्ये, तुमचं प्रभू बरोबर जाणं निश्चित होईल. आणि आणखी एक गोष्ट, ही गोष्ट सांगितल्यावर मी थांबतो. जो नियमित बायबल वाचणारा असतो, प्रार्थना करणारा असतो, त्याला देवाचा आत्मा कधीच या गोष्टीची परवानगी देत नाही बरं का. कोणत्या गोष्टीची? की तू बायबलच्या कुठल्या शब्दाला, कुठल्या वचनाला दोष लावण्यामध्ये स्वतःला ठेव. देवाचा आत्मा तर कधीच या गोष्टीची मान्यता देत नाही. पण एखादा जर आत्म्याचं बोलणं ऐकण्याऐवजी बुद्धीचं ऐकण्याच्या प्रक्रियेत गेला ना, मग त्याला बायबलच्या वचनाला दोष लावण्याला काही एक अडचण निर्माण होत नाही. आज जे कुणी बायबलच्या वचनाला दोष लावित आहेत, त्याच्या विरोधात बोलत आहे, हे आत्म्यापासून नाही बरं का. आत्मा कधीच म्हणणार नाही तुम्हाला की मी लिहिलेल्या आत्म्याच्या वचनाला तू दोष लाव, त्याच्या विरोधात कुरकुर कर. जे कुणी आज या वचनाला, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला
दोष लावित आहे किंवा त्यांच्या मनामध्ये शंका आहेत किंवा पेत्राने हे वचन सांगितलं म्हणून पेत्राच्या विरोधात पण काही जण आज संशयामध्ये आहेत. ते सर्वजण बुद्धीच्या प्रेरणेने हे करत आहेत. आत्मा कधीच म्हणणार नाही तू माझ्या लिहिलेल्या वचनाला दोष लाव. प्रियांनो, जे वचनाला दोष लावित नाहीत ना ते कदापि आपल्या भावी जीवनामध्ये त्या वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेत जात नाहीत बरं का. हा, त्यांनी अज्ञानपणात जर दोष लावलेला असला, पश्चाताप करून कबुली जबाब देऊन क्षमा मागून जर त्यांनी देव बाप्पाकडून आशीर्वाद घेतला ना, आशीर्वादित झालेले प्रियजन कधीच त्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया करणार नाही. जेव्हापासून देव बाप्पाने मला सांगितलंय की तुला या वचनाची घोषणा, या वचनाची सुवार्ता सांगायसाठी मी नियुक्त केलेला आहे, तेव्हापासून मी या वचनाची घोषणा आणि सुवार्ता घरोघरी जाऊन सांगत आहे. अनेक परिवारात मी या वचनाची घोषणा आणि सुवार्ता सांगितली आणि काही परिवार या सुवार्तेप्रमाणे घोषणेप्रमाणे प्रभूमध्ये आज आलेले पण आहेत. पण काही जण आज बाप्तिस्म्याजवळ येऊन थांबलेले आहेत. आजही त्यांच्या मनामध्ये दुविधाची प्रक्रिया त्यांच्या मनात चालली की माझा पहिला बाप्तिस्मा झालाय, आता परत बाप्तिस्मा घेतल्यावर 2 होतील. या अनुषंगाने काही प्रियजन बाप्तिस्म्याजवळ येऊन थांबलेत, पण अजून काही जणांचे बाप्तिस्मे झालेले नाही आणि त्यांना देव बाप्पाने वचनाप्रमाणे सांगितलेलं आहे की तुमचे 2 बाप्तिस्मे होणारच नाही आणि कधी देव बाप 2 बाप्तिस्मे तुमच्या बाप्तिस्म्याला म्हणणार पण नाही. एकदा जर मत्ते 28:19 बाप्तिस्मा घेतला ना कोणत्या प्रियजनांनी, तो एक बाप्तिस्मा झालाय. पण परत जर मत्ते 28:19 बाप्तिस्मा अन्य सेवकाकडून घेतला तर मग 2 होतात. एकाच तऱ्हेचे बाप्तिस्मे तुम्ही जर दुसऱ्यांदा घेतला तर 2 बनतात. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचा जर तुम्ही बाप्तिस्मा घेतला तर तो एकच बाप्तिस्मा प्रभू मान्य करतो. हा बाप्तिस्मा एक आणि हा एक, 1+1 असं देवाचं गणित नाही. असं जर देव बाप्पाचं गणित असतं तर मग 2 बाप्तिस्मेचे वचन देव बाप्पाने ठेवलेच नसते. आज सर्वांच्या मनात आहे अरे हा एक आणि हा एक म्हणजे 2 झाले, पण देव 2 म्हणत नाही, देव म्हणतो एकच आहे. येशू ख्रिस्त हयात असतानाही एक होता, येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यावर पण एकच बाप्तिस्मा आहे. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जो संदेश आलेला आहे पेत्राच्या मुखातून, यावर देव बाप्पाने जगाचा शेवट करण्याचं ठरवलेलं आहे आणि जे कोणी पेत्राच्या सांगण्याप्रमाणे जगाच्या शेवटामध्ये स्वतःला सामील करतील ते प्रभू बरोबर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. पण जे कोणी पेत्राच्या सांगितलेल्या संदेशाबरोबर चालण्याच्या प्रक्रियेमध्ये राहणार नाही त्यांचा न्याय निश्चित ठरलेला आहे. आणि देव बाप्पाने ज्यांची नावं प्रगटीकरण 3 अध्याय 5व्या वचनाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात नावं लिहिलेले आहे त्यांचे नाव देव बाप खोडणार नाही आणि त्यांना स्वर्गात घेण्याची आशा करतोय. म्हणून आजही हा दास आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत वचनातून बोलत आहे. मी वेळ घालवायसाठी सांगत नाही प्रियांनो, हे देवाचा अनमोल निरोप आहे आणि याची जाणीव जेव्हा प्रभू आपल्या समयामध्ये तुम्ही प्रभू समोर उभे राहताल ना, तेव्हा प्रभू म्हणल माझा दास पृथ्वीवर असताना जे सांगत होता, बोलत होता ना माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने, 100% नाही 101% माझा दास खरं सांगत होता. इथं ऐकलं जातंय, वर गेल्यावर त्या प्रक्रिया देवबाप सिद्ध करून दाखवणार आहे. म्हणून प्रियांनो, 1 शमूएल 15 अध्याय 22 वचन सांगितलंय ना, ऐकण्यामध्ये धन्यता आहे.
तुम्ही सध्या वचन ऐकत आहात का नाही? म्हणता येईल का तुम्हाला आम्ही नाही ऐकत वचन? प्रियांनो, ऐकण्यामध्ये धन्यता तुम्ही ठेवा. तुम्हाला वरती बक्षीस देण्यामध्ये देव बाप कुठल्याही प्रकारची कुचराई करणार नाही. आणि वरच्या बक्षिसाला मिळवण्यासाठी इथं देवबाप जे काही सांगन सेवकाच्या माध्यमातून, या पवित्र शास्त्राला तुम्ही वाचण्याच्या माध्यमातून, त्या प्रक्रिया जर तुम्ही विश्वासाने प्रामाणिकपणे केले तर तुमचं प्रभू बरोबर राज्य करणं निश्चित आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. चालू राहू दे मला. डोळे बंद करूया आपण. अतिशय थोडक्या वेळामध्ये देवबाप काय बोलला, कसा बोलला, कोणत्या अँगल मधून कोणती गोष्ट सांगितली मला जरी शब्दशः कळलेली नाही, परंतु मोबाईल मध्ये सर्व काही ते बोलणं रेकॉर्ड झालेलं आहे. प्रियांनो, आज देवबाप जे पण बोलला आहे ते कळवळीने बोललाय, आशीर्वादाच्या हेतूने बोललाय. म्हणून आपण काही सेकंद शांत राहूया, मनाला स्थिर करू, मग प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना मौनाताई करतील. अगर माझा घसा खराब आहे तो वही पण करते मी तरी. हो. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते माझ्या महान तू परमेश्वरा. प्रभू प्रसन्नता तुला उंचाविते, गुणगौरविते, तुला मान देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आजचा सुंदर दिवस दाखवून, आज दिवसभर सांभाळून तू या सायंकाळच्या समय जास्त की आराधनासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित केलं. प्रभू तुझे नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते झालेलं सुंदर वचन प्रभू परमेश्वरा जे पगार अंकाने घेतले प्रभू त्यांना
विशेष प्रकारे प्रभू तू आशीर्वादित कर माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते तुझी सेवा करत असताना इतर जात असताना परमेश्वरा त्यांना सगळ्यांच्या कुटील मार्गापासून सर्व काही धोक्यापासून परमेश्वरा त्यांचा तो बचाव कर प्रभू परमेश्वरा. प्रभू प्रार्थना करते त्यांना त्यांच्या फॅमिलीला प्रभू तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर आणि असंच त्यांनी तुझी सेवा करत असताना अनेकांना तुझी सेवा प्रत्येकाकडे पोहोचवी आणि प्रत्येकाला खरा ख्रिस्त कळवा प्रभू. प्रभू प्रार्थना करते परमेश्वरा प्रभू तू बोलतोस की मार्ग सत्य व जीवन मीच आहे परमेश्वरा. तुझ्या सत्य मार्गावर चालण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर बोलण्यात वागण्यात काही चुकी झाली असेल प्रभू दयेने कृपेने क्षमा कर माझ्या बाप्पा. प्रभू आम्ही तुझ्या वचनाद्वारे चालावं परमेश्वरा. तुझ्या नियमानुसार तुझ्या आज्ञानुसार आम्ही वागावं बोलावं शिकावं परमेश्वरा. अशी कृपा आमची प्रदान कर माझ्या देव बाप्पा. जे बसल्या सर्वांना देव बाप्पा तू आशीर्वादित कर प्रभू. बघा कसं केलं सुखाचं केलं तसं घरी जाण्यात की प्रभू तू सुखाचं कर बाप्पा. एवढी नाश नम्र विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिता आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, तसं आम्ही आमच्या सोडले, तसे तू आमची न्याय सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास पापापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. आमेन. आमेन.